नमस्कार. आज मी डोसा आणि चटणी करत आहे बरं का. तर त्यासाठी मी तांदूळ 2 वाट्या, हरभरा डाळ अर्धी वाटी आणि उडदाची डाळ पाव वाटी असं भिजत घातलं होतं 4 तासाकरता. आता मी ते 4 तासानंतर हे मिक्सरला लावून घेते बरं का. मिक्सरला एकदम बारीक फाईन त्याची पिसून घेते मी ते. आता पिसून झाल्यानंतर सगळं मिश्रण मी एका भांड्यात काढून घेते आणि त्याला लागेल तेवढं पाणी घालून मग त्यात मी थोडंसं चवीपुरतं मीठ घालते. मीठ मात्र आपल्याला जेवढं पाहिजे असेल तेवढं घालून घ्यायचं बरं का. प्रत्येकाचं प्रमाण कमी जास्त आहे. तर असं हे मिश्रण पूर्ण पिसून झाले बरं का माझं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाण्याची आपल्याला जेवढं ते पातळ पाहिजे असते तेवढं बेटर ते तयार करून घ्यायचं. आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी फुटण्याची डाळ, खोबरं, लसूण 2 पाकळ्या, 1 मिरची, आल्याचा 1 तुकडा आणि कोथिंबीर असं घालून मी चटणीसाठी हे बारीक करून घेते बरं का. जिरे याचे पण एकदम बारीक दळून घ्यायचे. हे एकदम फाईन करून मग ह्याला वरून तडका मारायचा. आता ह्यात थोडीशी हळद घालते मी. एका भांड्यात तेल घालून तेल गरम झालं की मोहरी तडतडली की मग जिरे, चवीपुरतं मीठ बॅटरमध्ये घालते मी. जिरे आणि मोहरीला चांगली तडका बसला की मग हा कढीपत्ता. आता या सगळ्या मिश्रणात मी जे बारीक करून घेतलेलं आहे फुटण्याची डाळ, खोबरं आणि उरलेलं सगळं साहित्य मसाला सगळा मी ह्यात असा घालून घेते. थोडंसं पाणी घालून आपल्याला ते जेवढं पातळ पाहिजे तेवढं करून घ्यायचं. ते हे अशा प्रकारे ही चटणी तयार होते बरं का. चवीपुरतं मीठ घालायचं ह्यात आणि वरून कोथिंबीर तुम्हाला पाहिजे तर घाला. आपण ते पिसताना कोथिंबीर घातलेलं आहे. आता आपला डोशाचा जो पॅन आहे तो पॅन व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आणि त्याला तेल आणि पाणी मारून फडक्यानं पुसून घेऊन त्यावर हे आपण जे बॅटर तयार केले हे त्यावर पसरून घ्यायचं. एकदा माझ्या ह्या पद्धतीनं डोसा तुम्ही करून माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. असं हे ब्रशनं तव्याला तेल असं जरा लावून घ्यायचं बरं का. डोसा आपण काढला की त्यावर पाण्याचा शितोडा मारायचा आणि मग डोशाचं जे बॅटर आहे ते त्यावरती घालून घ्यायचं. आपल्याला जर कुरकुरीत डोसा पाहिजे असेल थोडंसं हे पीठ पातळ करायचं बरं का. आणि जर मऊ पाहिजे असेल तर थोडंसं जाड घालायचं. हे आपल्या आवडीवर आहे बरं का. म्हाताऱ्या माणसांना डोसा मऊ लागतोय, कोणाला एकदम कडक कुरकुरीत लागते. जसं आपल्याला पाहिजे तसं ते आपण तयार करून घ्यायचं. आणि असा असा चविष्ट आणि अतिशय चवदार असा डोसा तयार होतो बरं. एकदा हे करून माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा बरं का.